मग शेतकरी मित्रांनो, शेतकरी भावांनो, आपण मागल्या आठवड्यात एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं शेतकरी भावांना की बाबा युरिया 2-3 किलो, मॅग्नेशियम 2-3 किलो, अमोनियम का 2-3 किलो लहानपणी ऊसाला सोडा. आता हा ऊस आहे, हे ऊस 28 फेब्रुवारीची लागण आहे. ह्याला त्या दिवशी आपण तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं 2-2 किलोचा एक डोस दिलता. त्यात 2 किलो युरिया दिलता, 2 किलो मॅग्नेशियम दिलतं, 2 किलो अमोनियम दिलतं आणि 2 किलो पिशवीतलं 50 किलोच्या बॅगमधलं 20-20-0-13 ही एक खत दिलतं. बघा, जबरदस्त रिझल्ट आला शेतकरी भावांनो. म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतो, बाबा हे कमी खर्चातला डोस आहे, पण हे जर 10 दिवसाला ह्याला देत चला. बघा आता फुटवं कसं निघायला लागले ते. अजून ह्या ऊसाला 1.5-2 महिने नीट झालं नाही, तर तोपर्यंत आता फुटव्याचा ग्रोथ बघा. तर भावांनो, ही करत असताना ह्याचा साधारण मोठ्या ऊसाला डोस दिला तर 450 रुपयाच्या आसपास जाते 5-5 किलो टाकलं तर. आणि मग ही जर महिन्याला तुम्ही जर 10 दिवसाला टाकलं तर साधारण 1200-1300 रुपयाचा डोस होतो आहे भावांनो. पण ही जर 1200-1300 डोस जर तुम्ही कंटिन्यू टाकत गेला आणि वर्षभर टाकला तर हे 15,000ला सगळं जाईल. पण जर 10 दिवसाला जर हे जर असं जर सोडत गेला त्याला का ऊस नाचल. मग परत मध्ये आधी तुम्ही काय मायक्रोन्यूट्रन टाकताय, बाकीचे काय खतं टाकताय, त्याच्यामुळं बघा फुटवं कसं आहे बघा. आणि फुटव्यात करंट काय आहे बघा, मग तुमच्या लक्षात ठेवा. बघा कांडीतला गॅप किती आहे. आता त्याचा जेटा मोडला आहे, अजून 8 दिवस झाला नाही जेटा मोडलेला. म्हणून ही कमी खर्चातला डोस जरी टाकला तुम्ही तर साधारण 400-500 रुपयाला एक बॅलर जाऊ शकतो, कमी खर्चात होऊ शकतं. पण आता ह्याला समजा कमी टाकलं आहे 2-2 किलो, पण जर सरासरी जर टाकलं ना मोठा ऊस केल्यावर तर ही महिन्याला तुम्हाला 1200 रुपये जाऊ शकतात. पण जर महिन्यालाही 3 वेळा 10 दिवसाला करून सोडलंच पाहिजे तुम्ही, तर ही परवड्यासारखा डोस आहे, कमी खर्चातला डोस होऊ शकतो. आणि मग ही जे असं बाकीचं जे लय खर्च करायचा ते बाकीच्यामध्ये आधी तुमचं खत शेणखत ही तर आहेच, पण ही जर तुम्ही अशा पद्धतीने हे केलं तर बाबा हो परवडू शकतं. म्हणून आता मी ह्याला सोडलं आहे 2-2 किलो 2 वेळा. आता हे 1200 रुपये म्हणजे सुरुवातीला 2 वेळा सोडलं ते बारका डोस होतं, हे काय लय मोठा होत नाही. आणि सरासरी सांगितलं आहे मी. सरासरी जर केलं तर बघा ह्याला कसा ग्रोथ चालते. बघा मागल्या आठवड्यातला व्हिडिओ आहे भावानो. बघा आता तुम्हीच बघा, ह्या ऊसाचं पान गेलं आहे कुठं ठेवा बघा. आणि ह्याचा पल्ला कसा आहे बघा, ह्या दिसते का नाही, रिझल्ट दिसतोय का नाही. परत मग मध्ये आधी भूमी पोषणचे काय मागून त्याच्या फवारण्या घ्या, जायटॉनिक NPK असलं काहीतरी सोडा, बाकीचे चालूच असतं मध्ये. बघा छान प्लॉट बसला आहे. आता ह्याचा 45ला जेटा मोडला आहे. बघा 2 महिने त्याला कसं नाचायला होतं. अजून 2 महिन्यांवर बघा या ऊस बघा येत असलं तर या निराभीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, रेडा, तालुका इंदापूर, 93 50 50 96.